नदीकाठावर मासे पकडण्यासाठी तासनतास गळ टाकून उभे असणारे मासे शौकीन तुम्ही नक्कीच पाहिले असतील। काही जण व्यवसाय करतात, पण काही जण मात्र निव्वळ शौक म्हणून मासेमारी करतात। पण या शौकापायी माशाऐवजी गळ टाकणाऱ्याचाच जीव कंठाशी आल्याचा प्रकार सांगलीत घडलाय। त्याचं झालं असं की अशाच एका माणसाने मासे शौकीनाने आपला गळ पाण्यात टाकला आणि ओढ बसल्यावर त्याला वाटलं मोठा मासा गळाला लागला, पण जेव्हा गळ ओढून पाहिला तर माशाऐवजी दिसली मगर। गळाला लागलेले मगरीचे पिल्लू जरी ते असलं तरी जवळपास मोठी मगर असण्याची शक्यता होतीच की। त्यामुळेच त्यांनी इतरांनाही आवाहन केले की मासे पकडायला येताना जरा काळजी घ्या, नाहीतर डायरेक्ट मगरीचाच घास व्हाल। ते हिंदी गाणं नाही का, शिकारी खुद यहाँ शिकार हो गया, तसाच विषय व्हायचा। तेव्हा मासे शौकीनांनो सावधान, काळजी घ्या। पण ही सावधगिरी केवळ मासे पकडणाऱ्यांसाठीच नाही तर शेतकऱ्यांसाठी सुद्धा आहे। कारण आता पावसाळ्यात पाणी आल्यानंतर नदी काठावर मोटार सुरू करायला येणाऱ्या, मोटारी काढून नेणाऱ्या शेतकऱ्यांची वर्दळ असते। मग जर मगरीची पिल्ले इथं आहेत म्हणजेच त्यांची आई पण आसपास असणारच। तेव्हा मगरीचं भक्ष्य होण्यापासून स्वतःला वाचवा। नदीकाठी येताना योग्य ती काळजी घेतलेलीच बरी।